ही साबुदाणा खिचडी आहे, पण यात एक सिक्रेट आहे. उपवासाची खिचडी अशी कधी तुम्ही खाल्लीच नसणार आहे. नमस्कार, मी प्रतिभा. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे माझी स्वतःची युनिक रेसिपी पनीर साबुदाणा खिचडी. ही चव इतकी वेगळी लागली की तुम्हालाही ती नक्कीच आवडेल. चला तर आपण आज साबुदाणा खिचडीची रेसिपी पाहणार आहोत. खिचडी तर तुम्ही नेहमीच खाता, पण ही युनिक अशी खिचडी तुम्हाला मी दाखवणार आहे. ती तुम्ही नक्कीच करून बघा. यासाठी आपल्याला घटक लागणार आहे साबुदाणा, शेंगदाणे आणि एक सिक्रेट घटक आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. अशा पद्धतीने ही खिचडी आपण करणार आहोत. नेहमीच्या खिचडीपेक्षा ही वेगळी आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही आवडते. चवीला मऊ होते आणि स्वादिष्ट लागते पहा. चला तर आपण वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपण जे वापरणार आहोत ते शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी अगोदरच. 1 कप जे साबुदाणा आहे त्याला अर्धा कप आपण शेंगदाणे इथं वापरणार आहोत. हिरवी मिरची इथं कट करून घेतलेली आहे. आता भिजलेला साबुदाणा मी तुम्हाला दाखवते पहा. आता हे जे शेंगदाणे आहे ते सालीसकट मी मिक्सरमधून काढणार आहे. साल काही मी काढणार नाहीये आणि मग त्याच्यामध्ये ते मिक्स करणार आहे पहा. त्याच्यामुळे आता आपण मिक्सीच्या भांड्यामध्ये ते टाकणार आहेत आणि थोडं मी बारीक करणार आहे, कारण आमच्याकडे वयस्कर माणसं ही खिचडी खाणार आहेत. त्याच्यामुळे मी तो कूट जो आहे तो थोडा बारीक केलाय. तुम्ही थोडा जाडसर ठेवला तरी चालेल पहा. अशा पद्धतीने ते मिक्स करायचं आहे आता. तुम्ही याच्यामध्ये बटाटा पण घालू शकता पहा, किंवा उपवासाला जे जे तुम्हाला आवडत असेल ड्रायफ्रूट वगैरे ते पण तुम्ही त्याच्यात टाकू शकता. याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते पहा आता. माझ्याकडे बटाटा नव्हता म्हणून मी तो टाकला नाही. तुम्ही तो अवश्य वापरू शकता पहा. तसं तुम्ही नाश्त्यासाठी मी खिचडी केलेली आहे. याच्यामध्ये जे तुमच्याकडे उपवासाला चालत नाही ते तुम्ही स्किप करू शकता आणि अजून काही गोष्टी याच्यामध्ये ॲड करू शकता पहा. आता आपण गॅस चालू केलाय पहा. कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. आपण खिचडी करायला आता सुरुवात करणार आहे पहा. अशा पद्धतीने चांगलं तूप तापलं की आपण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेणार आहोत. ते तूप तापलं की नाही आधी 1-2 जिरे टाकून बघायचे. ते तडतड जर झाले तरच बाकीचे जिरे टाकायचे आहेत पहा. जिरे टाकून घेतलेले आहेत पहा. इथं मी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त हिरवी मिरची वापरू शकता. आमच्याकडे फारसं तिखट नाही चालत, त्याच्यामुळे मी ती थोडीच टाकलेली आहे. नाश्त्यासाठी मी खिचडी बनवते, त्याच्यामुळे मी इथं त्यात कढीपत्ता पण टाकणार आहे. उपवासाची जर असेल तर तुम्ही याच्यातल्या काही गोष्टी स्किप करा. मी हे तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. किंवा काही गोष्टी तुम्ही याच्यामध्ये ॲड पण करू शकता. नाश्त्यासाठी म्हणल्यावर आपण वेगवेगळं, तर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलाय पहा. आता आपण जे मिश्रण बनवलेलं आहे शेंगदाणे आणि शेंगदाण्याचा कूट आणि साबुदाणा हे त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहेत पहा. साबुदाण्याची खिचडी तर आपण नेहमी सगळेच खात असतो, पण मी आज त्याच्यामध्ये एक छोटा ट्विस्ट केला आहे. एक सिक्रेट तुम्हाला म्हणले होते मी. ते सिक्रेट म्हणजे आहे किसलेलं पनीर. पनीर याच्यामध्ये आपण वापरणार आहोत. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर असतात पहा आणि पनीरमध्ये प्रथिनं असतात. अशी ही दोन्ही मिळून ही खिचडी आरोग्यासाठी अत्यंत योग्य अशी तयार होते पहा. आता आपण याच्यामध्ये पनीर किसून टाकणार आहोत. पनीर मी हे घरी केलेलं आहे, त्याच्यामुळे ते खात्रीशीर आहे. उपवासाला पनीर चालतं पहा. दुधापासून ते बनवलेलं असतं आणि ते बनवायला मी लिंबू वापरलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या उपवासासाठी तुम्हाला असं पनीर चालू शकणार आहे. बाहेरून जर आणलं पनीर तर त्याची मात्र खात्री देता येणार नाही. आता हे पनीर आहे पहा, ते किसून घ्यायचं आणि हे जे सिक्रेट म्हटले होते मी तुम्हाला, ते हेच आहे. आपलं पनीर खिचडी आपल्याला बनवायची आहे. अतिशय पौष्टिक, स्वादिष्ट आणि हेल्दी ज्याला म्हणतो आपण, तशा पद्धतीची ही खिचडी तयार होते. एरवी खिचडीचा आपल्याला त्रास होतो पहा, पण अशी पनीर टाकल्यामुळे ती हेल्दी होऊन जाते. असं किसलेलं पनीर आहे याच्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे आपल्याला. मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये. पनीरमुळे खिचडी मऊ होते, हेल्दी होते. आरोग्याला ती अपायकारक नाही होत पहा. कोथिंबीर पण आपल्याला टाकायची आहे. कारण मी नाश्त्यासाठी बनवते पहा. उपवासाला पनीर चालतं, बाकीच्या गोष्टी तुम्ही स्किप करू शकता किंवा तुमच्याकडे जर चालत असेल कोथिंबीर तर तुम्ही टाकू शकता.
तुम्ही बटाटाही टाकू शकता. पहा मी मागं सांगितलेलं आहे तुम्हाला. काही गोष्टी स्किप करा, काही टाका. पण पनीर मात्र इथं टाकायचंच आहे आपल्याला. ती आपली एक सिक्रेट गोष्ट होती याच्यामधली टाकायची. ती आपण तुम्हाला दाखवलेली आहे पहा आता. चांगलं हलवून घ्यायचंय पहा. ही खिचडी खाली लागत नाही. ही खिचडी मऊ राहते. तुम्ही डब्याला देऊ शकता, ऑफिसमध्ये नेऊ शकता. शेवटच्या क्षणापर्यंत ती मऊच राहते. कडक होत नाही अजिबात. मधून-मधून आपण झाकण लावून थोडंसं हलवायचंय पहा त्याला. साबुदाणा भिजलेला आहे आपला. अशी खिचडी जर हलवली आपल्याला वाफ घ्यावीच लागेल कारण आपण ती साबुदाणा वाफवलेला नाहीये पहा त्याच्यामुळे. पुन्हा एकदा आपण थोडी झाकण लावून घ्यायचंय पहा. झाकण लावल्यामुळे खिचडी चांगली मऊ होते पहा. पुन्हा एकदा हलवून घेऊ तर कलर तुम्हाला बदललेला दिसतोय पहा खिचडीचा. असे मोकळे दाणे झालेत पहा. एकदम दाणेदार खिचडी तयार झालेली आहे आणि मऊ पण झालेली आहे. आणि घरच्या साहित्यामध्ये बनवलंय पहा आपण. फारसं काही बाहेरून आणलेलं नाहीये. कमीत कमी मसाले पण काही याच्यामध्ये फारसे नाहीत. फक्त हिरवी मिरची आपण इथं टाकलेली आहे पहा. आता एकदा अजून एकदा झाकण वाफ देऊन घ्यायची सारखी. जोपर्यंत वाटतंय आपल्याला वाफ द्यावी तोपर्यंत घ्यायची. परत खिचडी झालेली आहे आपली तयार. डिशमध्ये आपण काढून घेऊयात पहा. अशी गरमागरम खिचडी खायला सकाळी सकाळी चांगली वाटते. नाश्त्याला बनवू शकता तुम्ही. उपवासासाठीही तुम्ही खाऊ शकता. लिंबू ठेवलंय पहा. आवडत असेल तर लिंबू याच्यावरती पिळून घ्या तुम्ही. तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता पहा. असं हे दही आहे, थोडं तांबडं तिखट मी टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी खडी साखर आहे जी दोऱ्यातली, त्याची पावडर माझ्याकडे असते ती आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे पहा. म्हणजे हे दही पण आपल्याला अपायकारक होत नाही. दोन्ही पण हेल्दी आहे पहा. अशी गरमागरम खिचडी आणि हे तुम्ही खाऊ शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एक कमेंटमध्ये सांगा आणि पनीर टाकलेली खिचडी तुम्हाला कशी लागली हे मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशी दाणेदार गरमागरम खिचडी नक्कीच आपल्याला आवडणार आहे पहा. धन्यवाद.